चहा पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र आलो. शेतकरी संघटनेने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि हे कारण असं आहे की ही जनावरं आम्ही पैदा करणारी माणसं आहोत. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जे मोर्चा घेऊन आलो किंवा निवेदन द्यायला जे लोक आलेले आहेत हे सगळे गोवंश हत्याबंदी कायद्याने त्रस्त झालेले लोक आहेत. त्याचबरोबर वन्य प्राणी संरक्षण कायदा हे दोन कायदे शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या कुरेशी समाजाच्या जीवावर उठलेले आहेत आणि सगळा धंदा बंद झालेला आहे. इंग्रजीत एक म्हण आहे, द बेस्ट फ्रेंड ऑफ हिंदू फार्मर इज अ मुस्लिम बुचर. इथं धर्माचा आणि कशाचाही संबंध नाही आहे, हा धंदा आहे आणि या धंद्यामध्ये शेतकरी आणि कुरेशी हातात हात घालून काम करतात. इथं आमचे ढोर समाजाचे पण नेते आहेत. आज चांबड्याचा धंदा पूर्ण बेकार झालेला आहे, वाया गेलेला आहे. ते गाईचं कातडं म्हणून राजरोज त्याच्यावरती छापे टाकतायत, सगळे जप्त करतायत, लाखो रुपयाचं कातडं नेऊन कचरा करून टाकतायत. काय चाललंय काय हे? आणि ह्याच्यामध्ये बजरंग दल, ह्याच्यामध्ये पुन्हा हिंदुत्ववादी संघटना या आडवून जनावरं काढून घेत आहेत. म्हणजे व्यापारासाठी नेलेली, विकायसाठी नेलेली ही आधीच शिक्का मारतात हे कतलीला चाललेत म्हणून. अगं तुम्हाला काय मनकवडे आहे का तुम्ही हे कतलीला चाललंय? बरं, राज्य सरकार कत्तलखाने बंद करायला जात नाही. कत्तलखान्यांच्याकडनं प्रचंड लाचलुचपत घेत आहेत आणि हे कत्तलखाने चालू ठेवलेले आहेत. हे कत्तलखाने अल कबीर सारखा हैदराबादचा कत्तलखाना हा जैन आणि हिंदू लोकांच्या ताब्यात आहेत, त्यांचे शेअर आहेत. सगळीकडे हे लोक धंदा करतात आणि बळी जातोय तो आमच्या गावातला मातंग समाजातला असेल, दलित असेल, SC ST असेल, OBC असेल, आम्ही शेतकरी असो. आमची जनावरं जरी असे काढून नेत असतील तर व्यापाऱ्याने आता व्यापार बंद केला. आम्ही ही जनावरं विकायची कुठं? तर ही जनावरं विकायची कलेक्टरला सांगितलं की आणून तुमच्या आवारात आता हे सोडून द्यावे लागतील. ताबडतोबीने याच्या बाबतीमध्ये बंदोबस्त झाला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही मोठ्या संख्येने इथं आलेलो आहोत.